नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजले त्या. इकडं सगळी पिल्ली सकाळ सकाळ चुली फोडून बसली ती शेकायला. मला थंडी वाजते. चला आता सुरुवात करते सकाळच्या कामाला. पहिल्यांदा अंगण झाडून घेते, नंतर परत मग गुरांचं बघते. अंगण सगळं स्वच्छ झाडून घेतलं. गुरांची झाडलोट करून झाली, धारा काढून झाले ते. थोड्या वेळा माळावर नेऊन बांधायची. साडे 8 वाजले त्या आणि पोरांची बस काय अजून आलीच नाही. वाट बघत बसली ती पोरं. आणि आता आम्ही चालू शाळांना वैरण आणायला. खाली खोलग्यामध्ये शौर्याचा पाला आहे आणि आता चढावरच लावली गाडी आणि खालनं काढून शौर्याचा पाला आणलाय. आता गटुडं बांधून घेऊन जाऊ घरी. शाळांना पाला टाकला आणून. आणि आमचे पोरं अजून आज घरीच आहे. ते 9 वाजले त्या. आज सुट्टी काय की मला वाटतं. 9 वाजता असतं का? वाटतंय का? तसंच मला सुद्धा वाटायला लागलंय. आता राहा मग आजचे दिवस घरी. हा थांबा, फोन करून बघू आधी, मग राहा घरी. मग चला आता कपडे धुवून घेते. आता कपडे भरपूर आहे ते धुवायचे. आज मामाचे घातले ते भिजू, परत बेडशीट ते काढले ते घरातले धुवायला. ह्यांचे कपडे घातले ते भिजू. आज रोजच्यापेक्षा जरा डबलच कपडे येते. कपडे धुवून घेते. कपडे धुवून झाले ते सगळे. इकडं 2 वलिनावर थोडी थोडी टाकली ती. आणि इकडची ही मोठी वलन पण फुल भरली कपड्यांनी. आणि ऊन पण आहे चांगलं. दुपारपर्यंतच वाळतेले सगळे कपडे. दुपारची 1 वाजली आणि आज जरा रानातली कामं बाजूला ठेवून मुलांना खायला करायचे. शेवाचं लाडू करायचे खायला. तर बेसन पीठ मळून घेतले. चला आता शेवाचं लाडू करून घेऊ. पहिल्यांदा शेव पावडं ह्याचे. आता कढईत तेल ठेवले गरम व्हायला. तेल गरम झाले. चला आता शेव सोडून घेते. बेसन पीठ जर आम्ही घट्टच मिळाले. घट्ट बेसन पीठ मिळेल की शेव जास्त तेल पीठ नाही. आणि आता मस्त अशी शेव करून घेऊ. इकडं शेव पाडायला चालू आहे आणि लगेच गरम गरम हातानं चुरायला पण चालू आहे. परत गार झाल्यावर चुरत नाही लवकर. शेव सगळी चुरून घेतली आणि आता पाक पण झाला करून. तर आता लाडू वळून घेऊ सगळं. तर आता छान असं शेवाचं लाडू करून झाले. तर 4 वाजले ते. आता पाण्याची लाईट आली. पाणी घेतले आता भरायला. पाणी भरून घेते. आणि पोरं पण आली ते शाळेतनं. किती वाजता पोहोचलो रो तुम्ही शाळेत? किती वाजता पोहोचलो? 10 वाजता. साडे 10ला पोहोचलो का? कितवा पिरियड चालू होता? 4था. बरं, काय म्हणलं टीचर मग? आज आमच्या आत्याबाईला खायची ती धपाटी म्हणजे दामट्या. तर पीठ मळून घेतले आणि इकडं कढईत परत तेच तेल गरम करायला ठेवले. तळून घ्यायची ती. आणि साधी सिंपल रेसिपी ह्याची पण. ज्वारीचं, गव्हाचं आणि बेसन पीठ तिन्ही समान घेतली पिठं. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, जिरी, ओवा, लसूण, कोथिंबीर सगळं टाकलं. मीठ आणि मळून घेतले पीठ.
चला आता बारीक बारीक दामटे लाटून घेते आणि तळून घेते. तेल गरम झाले आता सोडून घेते धपाटी. ज्या त्या भागानुसार म्हणते ती. आमच्याकडे धपाटी म्हणते ती किंवा दामट्या म्हणते ती, दोन्ही पण म्हणते ती. आपलं पहिल्याच धपाटा एकदम टम फुगले चांगलं. आता मी दुसरं धपाट सोडायला लागली. त्याला मी एक छोटंसं बोळ पाडले. धपाटा म्हणल्या बोळ तर पाहिजेच ना मध्ये एक, त्यामुळे पाडले. बघू आता हे कसं होते. फुगले मस्त हे पण. आणि अशी चांगली मस्त तळून घेते आता सगळीच. आणि थोडीशी मामाला तव्यामध्ये थापून करायची ती. तर आता इथं माझी सगळी धपाटी करून झाली ती. आणि आता 6 वाजले त्या. आता स्वयंपाकाचा टाइम झाला. स्वयंपाक पण करून घेते आता. आत्याला जरी ते धपाटे खायला विचारू कसे झाले ते. कसे झाले तो आत्या? धपाटे आवडते, छान झाले ते. पण तिखट नाही का, बाळासाठी चांगले. पण आत्यासाठी तिखट केलं काय मग? चटणी घेतली. बर, पोरांसाठी केले नाही ते तिखटले. चांगले झालेत ना पण चवीला. एकच नंबर. आज सकाळपासून किचनमध्येच आहे, त्यामुळे बाहेर जाऊन थोडं जरा फ्रेश होऊन आली. आणि आता आल्या आल्या देवाला देवाबत्ती केली. आता करते स्वयंपाकाला सुरुवात. धपाटी केल्यामुळे आज चपात्या नाही ते केल्या, भाकरीच करायला लागली. भाकरी करून घेते आता. आजचा दिवस किचनमध्येच गेला, पण केल्याशिवाय खायला तर कुठं मिळणार, त्यामुळे केला आज. चला आता करून घेते भाकरी. भाकरी झाल्यावर परत मग भाजीचं बघू. भाकरी करून झाल्या आणि आज हिरव्या मिरचीचं बेसन केले.